बिहारच्या विधानसभेच्या महानिकालाकडे आहे आणि या संदर्भात संपूर्ण माहिती देण्यासाठी माझ्या सहकारी लाघवी ओम सावंत आपल्या सोबत जोडलेले आहेत। आपण पाहतोय या ठिकाणी आता जेडीयू आणि भाजप यांच्यामध्ये कुठेतरी आता काटेकी टक्कर या ठिकाणी आता पाहायला मिळते। अगदी नीलम आणि त्याच अनुषंगाने एक महत्त्वाची बातमी आता समोर येते। भाजप 79 तर जेडीयू 80। पुन्हा एकदा भाजप आणि जेडीयू मध्ये बिहार मध्ये मोठा पक्ष कोण ठरणार यामध्ये आता वर्चस्वाची लढाई कुठेतरी सुरू आहे। एनडीए 182 जागा, महागठबंधन 57 तर इतर अर्थातच 4। पण बिहार मध्ये मोठा पक्ष कोण ठरणार याची चर्चा आता होऊ लागलेली आहे, कारण भाजप 79 आणि जेडीयू 80 जागा। एनडीए मध्येच आता या ठिकाणी वर्चस्वाची लढाई। जेडीयू मोठा पक्ष ठरणार की भाजप, यातूनच आता स्पष्ट होणार आहे की मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचा असेल। त्यामुळे अर्थातच नितीश कुमार यांच्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर जी चर्चा होत होती त्यावर आता मात्र कुठेतरी चर्चा अधिक बळावताना दिसतेय। भाजपचा चेहरा या ठिकाणी विराजमान होईल का असाही मुद्दा उपस्थित होतोय। थेट जाते भाग्यश्रीकडे। भाग्यश्री, सकाळपासून आपण जो मुद्दा या ठिकाणी उपस्थित करतोय की एनडीएनं याआधी जादुई आकडा पार केलेला 182 पार एनडीए आघाडी घेताना दिसतेय, महागठबंधन 57 आहे। आता चर्चा सुरू झालेली आहे, कुठेतरी चर्चेचा कल वळताना दिसतोय आणि आता चर्चा सुरू झालेली आहे ती आता बिहारमध्ये मोठा पक्ष कोण ठरणार। एनडीए मध्ये जर जेडीयू मोठा पक्ष ठरला तर अर्थातच जेडीयूचा मुख्यमंत्री असेल। भाजप जर वरचढ ठरला तर मात्र भाजपचा मुख्यमंत्री बसेल, असं एक सरळ गणित आहे। असं असताना आता आपण पाहतोय की बिग फाईट सुद्धा आपण या क्षणी टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। अशा वेळी मात्र भाजप आणि जेडीयू मध्ये काटेकी टक्कर। भाग्यश्री, 79 आणि 80, 79 भाजप तर 80 जेडीयू। नक्कीच मी तर सुरुवातीला लाघवी मी कुठे आहे ते सांगते। मी आता भाजप प्रदेश कार्यालयाच्या समोर आहे। कशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये तयारी केलेली आपण बघतोय। मुंबईच्या या भाजप प्रदेश कार्यालयाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात तयारी केलेली आहे। खुर्च्या लावलेल्या आहेत, स्टेज देखील मांडलेले आहेत आणि आता समोर स्क्रीन लावलेली आहे। तुम्ही म्हणालात तसं बीजेपीचा जो आकडा आहे तो 77 आहे आणि त्याचबरोबर नितीश कुमारचा जो आकडा आहे तो 82 दिसतोय। आता या क्षणी जी काटेकी टक्कर आहे ती नितीश कुमार आणि भाजपमध्ये असल्याचं पाहायला मिळतंय। सगळ्यात मोठा पक्ष कोण या संदर्भात आता जी काटेकी टक्कर आहे ती सुरू आहे। भाजप स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित करण्याचा पुरेपूर प्रयत्न करतोय। उत्तरेकडे एक असं बिहार राज्य होतं जिथे भाजप स्वतःचे पाय आतापर्यंत रोवू शकलेला नव्हता, मात्र जवळपास 20 वर्षांच्या प्रयत्नानंतर भाजप कुठेतरी आता स्वतःचे पाय रोवू पाहतोय आणि नक्कीच त्याने पाय रोवलेले आहेत असं एकंदरीत चित्र सध्या पाहायला मिळते। एकंदरीत जर बघितलं तर काँग्रेसने दणकून मार खाल्लेला आहे। राहुल गांधींच्या प्रचाराला कुठेही फळ आलेलं पाहायला मिळत नाही। राहुल गांधींनी मतचोरीचा मुद्दा उचलून धरलेला होता, त्याला देखील कुठेही फळ आलेलं पाहायला मिळत नाही आणि केवळ सध्या नितीश कुमार की भाजप यामध्येच टक्कर पाहायला मिळते। खरं तर सकाळी तेजस्वी यादव म्हणाले होते की बदलाव आएगा, बदलाव जरूर आएगा, मात्र हा बदलाव काही दिसत नाही। आता तरी जवळपास 9 वर्ष नितीश कुमार तिथे मुख्यमंत्री राहिलेले आहेत। केंद्रामध्ये नितीश कुमार सत्तेत आहेत आणि जर नितीश कुमार किंवा चंद्राबाबू यांच्यापैकी कोणी जर हल्लं तरी केंद्राला देखील त्याचा परिणाम जो आहे तो पाहायला मिळू शकतो। त्यामुळे आता नितीश कुमार की भाजप हे महत्त्वाचं जे गणित आहे ते आता रंगलेलं पाहायला मिळत आहे। इथे भाजपचे पदाधिकारी आपल्या बरोबर आहेत, आपण त्यांना विचारूया काय सर वाटतंय, आज तुम्ही चांगलंच मुसंडी मारलेली आहे। उत्तरेकडे एक राज्य असं होतं जे बिहार, जिथे तुम्ही आतापर्यंत पाय रोवू शकलेला नव्हतात, मात्र आज तुम्ही अगदी पाय खोलवर रुतवलेले पाहायला मिळतात, कसं बघता? लोकशाहीची बिहारमध्ये लोकशाहीची जीत झाली। ते घरशाही जे बोलले होते, पप्पूशाही जे आपण बोलले होते ते लोकशाही आहे ना तुमचा, ते असंच लोकशाही बिहारमध्ये चालली आणि नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वात, अमित शाह साहेबांच्या नेतृत्वात आणि नितीश कुमार साहेबांच्या ते काम कर्तव्य आले
ते आपले सीएम साहेब पण तिथे गेले होते, प्रचार केले भरपूर. ते सर्व ऐकून आपले बिहारमध्ये जे सरकार आली आहे ते ओव्हर कॉन्फिडन्स नाही, कॉन्फिडन्सची एक सरकार आली आहे. ते समोर होते ते ओव्हर कॉन्फिडन्स होते, काय होणार कसं होणार. इथे महाराष्ट्रामध्ये पण बोलले होते काय करणार आमचे देवेंद्रजी, देवभाऊंनी केले महाराष्ट्रामध्ये ना, तेच भाव बिहारमध्ये आले. नक्कीच तुम्हाला म्हणायचंय का की देवेंद्र भाऊ जे आपले तिकडे गेले प्रचाराला त्याच्यामुळे हे सगळं यश आलेलं आहे? नक्कीच आपण बघतोय लाघवी की देवेंद्र फडणवीस हे तिथे खरं तर प्रचाराला गेलेले होते. दुसरं जे महाराष्ट्रातलं महत्वाचं नाव होतं ते विनोद तावडे यांचं होतं. आपण जर बघितलं तर मैथिली सारखे अनेक जे उमेदवार होते ते विनोद तावडे यांनी निवडलेले होते आणि आज या उमेदवारांना देखील यश येताना पाहायला मिळतंय. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि त्याचबरोबर विनोद तावडे आणि सगळेच एकंदरीत भाजपचे जे नेते आहेत त्यांनी व्यवस्थित नेहमीप्रमाणे रणनीती आखली आणि या रणनीती आखण्यामध्ये ते यशस्वी झालेले पाहायला मिळतात. आणि कुठेतरी याचा फटका जो आहे तो बोला वाक्य पूर्ण करा. याचा जो फटका जो आहे तो नक्कीच तेजस्वी आणि काँग्रेसला बसलेला पाहायला मिळतोय. काँग्रेसनी 11 आकडा म्हणजे आपण जर बघितलं तर रिजनल पक्षाला सुद्धा ते टक्कर देऊ शकलेले नाहीये. भाग्यश्री, या घडीला बऱ्याच जणांना एक प्रश्न आहे की टीव्ही स्क्रीनवर मुळात जेडीयू आणि भाजप यांच्यात काटेकी टक्कर असं का चालतंय, तर तो मुद्दा मी या ठिकाणी खरं तर एक क्लिअर करू पाहते. हा मुद्दा असा आहे की आतापर्यंत नितीश कुमार यांचं जर आपण सगळं चढ उतारांचं हे करिअर पाहिलं, इंजिनियर बाबू ते सुशासन बाबू अशी खरं तर नितीश कुमार यांची ओळख राहिलेली आहे. पण नितीश कुमार यांनी वेळोवेळी परिस्थितीनुसार बदललेले आपले निर्णय हे बिहारसाठी बरंच काही सांगू पाहतायत. नितीश कुमार यांनी 2013 मध्ये जर आपण पाहिलं तर नितीश कुमार यांनी प्रचार जो आहे तो मुख्यमंत्री त्या काळी असलेले मुख्यमंत्री तत्कालीन नरेंद्र मोदी यांना देण्यात आलेला होता, अर्थात आताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आलेला होता. त्यामुळे मग नितीश कुमार नाराज झाले आणि त्यांनी एनडीए सोडली आणि राजद बरोबर गेले, निवडणूक जिंकली आणि सत्तेवर बसले. तेच 2014 मध्ये स्वबळावर लढले, 2020 मध्ये पुन्हा एनडीए बरोबर गेले, परत राजदचा मार्ग स्वीकारला आणि पुन्हा एनडीए असा करत सगळा चढउतारांचा त्यांचा हा सगळा प्रवास राहिलेला आहे. आता मात्र बिहारमध्ये मोठा पक्ष कोणता अशी जेव्हा चर्चा होते आणि भाजप आणि जेडीयूमध्ये काटेकी टक्कर असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा मात्र आता नितीश कुमार काय करणार, नितीश कुमार आता नेमका कोणता पर्याय स्वीकारणार की भाजप तो पर्याय त्यांना स्वीकारण्याचा चान्सच देणार नाही का, असा सुद्धा मुद्दा आहे. भाग्यश्री, नक्कीच एकंदरीत ज्या पद्धतीने आकडे येत आहेत त्या पद्धतीने भाजपने जादुई आकडा गाठलेला पाहायला मिळतो. त्यामुळे आता या क्षणी जर म्हणायला गेलं तर नितीश कुमारांच्या हातात दुसरा ऑप्शनच नाहीये, त्यांना भाजपला घेऊन चालणंच आहे. आता या क्षणी आपण आधीच जर आपण बघितलं तर वेळोवेळी नितीश कुमारांनी त्यांचे निर्णय बदललेले आहेत. वेळोवेळी अनेक पक्षांना त्यांनी चारी मुंड्या चित करत स्वतः मुसंडी मारलेली आहे. कुठल्या पक्षाबरोबर कधी युती केली आहे, कधी आघाडी केली आहे, कधी स्वतः एकटेच लढलेत. मात्र आता त्यांना तसं करून चालणार नाही, कारण भाजपचे जे आकडे आहेत ते अधिक बोलके आहेत आणि भाजपने प्रचंड मुसंडी मारलेली पाहायला मिळते. अशा वेळेला नितीश कुमारांसमोर काही ऑप्शन राहिलाय का हा एक मुद्दा येतो. आणि दुसरा मुद्दा हा एक येतो की ज्या पद्धतीने नितीश कुमार सत्तेत आहेत, केंद्राच्या सत्तेत आहेत, त्या पद्धतीने भाजपला देखील नितीश कुमार काही ऑप्शन टाकू शकतात का, हा देखील एक मुद्दा आहे. त्यामुळे एकंदरीत जर आता बघितलं तर सिच्युएशन विन विन आहे असं आपण म्हणू शकतो. दोघांसाठी देखील सिच्युएशन कठीण आहे. पण आता या क्षणी भाजपने ज्या पद्धतीने आपले पाय रोवलेत ते अत्यंत सुपीक पद्धतीने अत्यंत रणनीती करून त्यांनी जे पाय रोवलेले आहेत आणि त्यांचा जो 10,000 देण्याचा जो लाडक्या बहिणींचा 10,000 देणं हा जो काही निर्णय आहे तो नितीश कुमारांना ज्या पद्धतीने फळास आला त्याच पद्धतीने भाजपला देखील फळास आला आणि भाजपने त्याची उत्तम अशी जी प्रचार पद्धत आहे ती वापरली. त्यासाठी जी पद्धत त्यांनी महाराष्ट्रात वापरली, जी पद्धत त्यांनी मध्य प्रदेशात वापरली, तीच पद्धत ते
पुन्हा एकदा बिहारमध्ये वापरली त्यांनी आणि आज त्यांनी बिहारमध्ये पुन्हा एकदा आपलं वर्चस्व जे आहे ते सिद्ध करण्याचा कुठेतरी ते आता प्रयत्न करतायत। अगदी आपण बघतोय की चुरस रंगलेली पाहायला मिळते नितीश कुमार आणि भाजपमध्ये आणि आता अगदी भाग्यश्री तुम्ही जो उल्लेख केला तो खरं तर शब्द या ठिकाणी तंतोतंत लागू होतोय। चुरस वाढली आहे पहा या ठिकाणी भाजप 80 तर जेडीयू 83 एकदम मोठा पक्ष कोण ठरणार या संदर्भात जी काही लढाई सुरू झालेली आहे ती मात्र आता दोनही पक्षांची धाकधूक वाढवणारी आहे। नक्कीच लाघवी धाकधूक तर वाढवणारी आहेच कारण बिहार हे राज्य भाजपसाठी देखील तितकंच महत्त्वाचं आहे। आपण जर बघितलं तर सगळे राज्य सध्या जवळपास सगळेच राज्य भाजपकडे आहेत। केंद्रामध्ये भाजपची सत्ता आहे। लोक देखील म्हणजे नागरिक जेव्हा मतदान करतात त्यावेळेला नागरिक देखील एक विचार करतात की ज्या पक्षाकडे सत्ता आहे केंद्रातली त्याच पक्षाला राज्य देखील हातात द्यावं जेणेकरून राज्यामध्ये प्रगती होईल आणि जे पैसे मिळणं असेल ते देखील मोठ्या प्रमाणात येईल। यामध्ये मी आणखीन एक उल्लेख करते जो अर्थसंकल्प मांडण्यात आला होता त्या अर्थसंकल्पामध्ये देखील भाजपने प्रचंड मोठ्या प्रमाणात बिहारला गोष्टी दिलेल्या होत्या आर्थिक स्वरूपाच्या गोष्टी दिलेल्या होत्या आणि त्याचा देखील फायदा बिहारला झालाय। आपण बघितलं तर महाराष्ट्रात जे बिहारी आहेत त्यांच्यासाठी देखील आम्ही काहीतरी करू अशा पद्धतीचं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जेव्हा बिहारला गेलेले होते त्यावेळी त्यांनी केलेलं होतं। त्यामुळे कुठेतरी एक दिलासा देखील बिहारींना देण्यात आला त्यांच्याकडनं। एकंदरीतच जर चारी बाजूने आपण बघितलं तर कशा पद्धतीने प्रचार करायचा आहे भाजपने आता चांगलं जाणलेलं आहे आणि रणनीती कशी आखायची। भाग्यश्री काही सेकंद तुम्हाला थांबवते प्रतिक्रिया येतात समोर पाहूया। लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा।